नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमची खूप 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 मनापासून स्वागत करते। कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात। तर आता देवीची खूप सारी सेवा तुमच्याकडनं चालूच असेल। आता अष्टमी देखील उद्याच येत आहे, तर अष्टमीला कन्यापूजन केले जाते। तुम्हाला माहीतच आहे की कन्यापूजन करण्याला खूप सारे महत्त्व आहे। सवाष्णी जे आपण पूजन करतो, त्यांना घरी बोलवतो, जेवायला घालतो, त्यापेक्षा पण कुमारिके कन्येचं पूजन करण्याला खूप सारं महत्त्व आहे। आणि हे का आहे तर एकतर कुमारिकांची संख्या जास्त असते, त्याच्याचबरोबर कुमारिकांचं तेज खूप जास्त असतं ॲज कम्पेअर टू सवाष्ण जी स्त्री असते तिच्या म्हणजे कम्पेअर केलं तर। त्यामुळे कुमारिके कन्येचं पूजन करण्याला खूप जास्त उद्याच्या दिवशी महत्त्व असतं। आता बरेच जण 5व्या दिवशी पण पूजन करतात, बरेच जण 6व्या दिवशी करतात, काही जण 9 दिवस करत असतात। परंतु तुम्ही कोणतीही सेवा करा, काही अगदी तुम्ही सप्तशतीचं पठण करा, तुम्ही नवार्णव मंत्राचा म्हणजे कंटिन्यू पाठ करत राहा, किंवा तुम्ही दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा, बरेच जण वेगवेगळी सेवा करत असतात। परंतु ह्या सगळ्या सेवांचं जे फळ आहे ते तुम्हाला अपूर्ण राहील जर तुम्ही कन्यापूजन केलं नाही तर। कन्यापूजनाला पहिल्यापासून खूप जास्त महत्त्व आहे। इवन स्त्रीला कन्या स्वरूपामध्ये खूप जास्त त्यामुळे महत्त्व आहे। तर कन्यापूजन उद्या अष्टमी आणि नवमी ह्या तिथीला करण्याला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेली आहे। अष्टमी आणि महाअष्टमी आणि महानवमी म्हटलं जातं। त्या दिवशी देवीच्या ज्या शक्ती आहेत त्या खूप जास्त जागृत झालेल्या असतात। त्या दिवशी तुम्ही ती कन्याचं पूजन केलं तर त्याचं सर्व फळ तुम्हाला प्राप्त होण्यास मदत होत असते। तर आता तुम्ही किती कन्या पूजनासाठी बोलवू शकता? तर हे बघा, त्याला असं काही नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये बोलवा, विषम ह्याच्यात बोलवा, पण जास्त करून विषम संख्येमध्ये कन्या बोलवल्या जातात। तुमची स्वतःची मुलगी असेल तर स्वतःच्या मुलीचं पहिलं घरामध्ये पूजन करा, मग तुम्ही बाहेरच्या मुली बोलवा। कारण हे बघा, आपल्या घराची लक्ष्मी ही पहिले मेन आहे, त्यामुळे बाकीच्या मुली तर तुम्ही बोलवाच, परंतु स्वतःच्या घरातल्या लक्ष्मीचं पूजन करणं, स्वतःच्या घरातल्या देवीचं पूजन करणं अजिबात विसरू नका। तुमच्या घरातल्या मुलीचं पहिले पूजन करा, त्यानंतर तुमच्याकडे आजूबाजूला ज्या मुली असतील त्यांचं तुम्ही पूजन करा। आणि हे बघा, आता फ्लॅट संस्कृती आहे, त्यामुळे मुली मिळत नाहीत, हे सुद्धा कारण आहे। परंतु त्यातल्या त्यात जितक्या मिळतील, म्हणजे एक मिळाली कुमारिका तर एक, 2 मिळाल्या तर 2, 3, 4, तुम्हाला 9 ज्या आहेत 9 कन्यका, त्यांची पण पूजन तुम्ही करू शकतात। 9 कन्यांचं पूजन। तर आता जे आहे ना, हे बघा, आणि कोणत्या वर्षाची कन्या पूजन करण्याला महत्त्व आहे तर पहिल्या 2 वर्षामध्ये लहान बालिका असतात त्यांचं पूजन घरातच म्हणजे करावं, बाहेर त्या काही जाऊ शकत नाही किंवा बाहेर त्यांना पाठवत नाही। त्यामुळे 2 वर्षानंतर 10 वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत त्यांचं पूजन करण्याला महत्त्व आहे। तर 2 वर्षाची जी असते ती छोटी कन्या असते आणि तिला कुमारिका असं म्हटलं जातं। आणि तिचं पूजन केलं तर तुम्हाला दारिद्र्यातून मुक्तता मिळत असते। 3 वर्षाची जी असते ती त्रिमूर्ती स्वरूपाची देवी असते आणि तिचं जर तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला सुख समृद्धी मिळत असते। 4 वर्षाची जी कन्या असते ती कल्याणी स्वरूपाची देवी असते आणि तिचं पूजन केलं तर तुमचं सर्व काही कल्याण होत असतं। त्याच्यानंतर 4 वर्षाची जी कन्या आहे ती कल्याणी असते आणि 5 वर्षाची जी कन्या आहे ती रोहिणी स्वरूपात असते। तिचं जर पूजन केलं तर मुक्तता मिळत असते। आणि त्याच्यानंतर 6 वर्षाची जी मुलगी आहे ती कालिका स्वरूपात असते, तिचं जर पूजन केलं तर राजयोग प्राप्त होत असतो। 7 वर्षाची जी मुलगी आहे ती चंडिका स्वरूपात असते, तिचं जर पूजन केलं तर ऐश्वर्य प्राप्त होत असते। 8 वर्षाची मुलगी शांभवी स्वरूपात असते आणि तिचं जर पूजन केलं तर विजय प्राप्त होत असतो। 9 वर्षाची मुलगी आहे ती दुर्गा स्वरूप असते, तिचं जर पूजन केलं तर शत्रूंचा नाश होत असतो। आणि 10 वर्षाची जी कन्या असते ती सुभद्रा देवी स्वरूपात असते, तिचं जर पूजन केलं तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होते, सर्व मनोकामना पूर्ण होत असतात। अशा रीतीने 2 ते 10 वर्षाच्या मुलींचं तुम्ही पूजन करू शकतात। आणि आता राहिला प्रश्न की किती कन्या बोलवायच्या? जर तुम्ही 1 कन्येचं पूजन केलं तर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होतं, 2 कन्येचं पूजन केलं तर मोक्ष प्राप्ती होते, 3 कन्यांचं पूजन केलं तर अर्थधर्म आणि काम प्राप्त होत असतं, 4 कन्यांचं जर तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला राजपद प्राप्त होत असतं, 5 कन्यांचं जर पूजन केलं तर विद्या प्राप्ती होत असते, 6 कन्यांचं जर
पूजन तुम्ही केलं तर षटकर्म सिद्धी होत असते. 7 कन्यांचं जर पूजन केलं तर राज्यप्राप्ती होत असते. त्याच्यानंतर 8 कन्यांचं जर तुम्ही पूजन केलं तर संपत्ती प्राप्त होत असते आणि 9 कन्यांचं जर तुम्ही पूजन केलं तर पृथ्वीवरचं सर्व राजयोग भोगण्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. अशा रीतीने तुम्ही 1 ते 9 ह्या कन्या तुम्ही पूजू शकतात आणि 2 ते 10 वर्षाच्या मुलींमध्ये पूजू शकतात. हे बघा, कारण आता पिरियड्स जे आहेत ते लवकरात लवकर पिरियड्स मुलींना सुरू होत आहेत. त्यामुळे पिरियड्स येण्याच्या अगोदरच्या ज्या मुली आहेत त्या कन्या स्वरूपात तुम्ही पूजू शकतात. आणि त्यातूनही घरातीलच तुमची मुलगी असेल, जरी तिला पिरियड्स आलेले असतील आणि जर ती विवाहित नसेल तर तुम्ही तिचं घरी कन्यापूजन करू शकतात. त्याला काही हरकत नाही. आणि कन्यापूजन करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्याच्याबरोबर एक मुलगा मिळाला कन्यापूजनाबरोबर तर त्याला नक्की बोलवा. कारण जे आहे मुलगा हा भैरव स्वरूपात असतो. आणि हे बघा, प्रत्येक जे तुम्ही देव आहेत म्हणजे 3.5 शक्तिपीठाची जरी देवी आपण म्हटलं, तुळजापूर, कोल्हापूर, वणीची देवी, या तिन्ही ठिकाणी वगैरे जिथे कुठे आहे ना, तिथे शक्तिपीठ जिथं देवीची आहे ती सगळी शिवाने निर्मित केलेली आहे. शिव आणि शक्ती एकच आहे. तुळजापूरला किंवा कोल्हापूरला जरी तुम्ही गेलात ना तर शक्तीबरोबरच तुम्हाला शिवाचे देखील तुम्हाला तिथे स्थान दिसणार आहे. कुठेतरी गडावर कुठेतरी इथे आहेच आहे. शिवासोबत शक्ती आहे, शक्तीशिवाय आणि शिवाशिवाय शक्ती असं वेगळं नाही आहे. ते सगळं एकच आहे. त्यामुळे तुम्हाला शिवशक्तीची पूजा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला भैरव स्वरूपामध्ये जर एखादा मुलगा मिळाला तर त्याचं देखील पूजन करायचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कन्या मिळत नसतील, मुलगा मिळाला नसेल, तर त्याच्यावर एक सोल्युशन म्हणजे तुमच्या गावामध्ये 7 आसरा देवींचं जिथे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही कन्येला दान करणार होतात त्या गोष्टी तुम्ही त्या 7 देवींना दान करू शकता. त्या 7 आसरा म्हणतात, कोणी त्यांना मावल्या देखील म्हणतात. आणि तिथे भैरवाचे देखील स्थान असते. त्यामुळे तुम्ही तिथे पूजा करू शकतात. आणि जर तुम्हाला घरी कन्या मिळत असेल आणि मुलगा कोणी पूजनासाठी मिळत नसेल तर तुम्ही आपल्या शंकराच्या पिंडीवर ते सर्व देऊ शकतात, दान करू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही ते सर्व दान देवळामध्ये देखील करू शकतात. तर कन्या पूजन करत असताना बेसिकली त्यांना जेवायला घालायचं असतं. आता तुम्हाला जर जेवायला घालण्यासाठी वेळ नसेल किंवा जर तुमच्याकडे एवढ्या मुली जेवायला वगैरे तयार वगैरे नसतील तर तुम्ही त्याला एक ऑप्शन आहे, तो म्हणजे दूध आणि त्यांना फळाहार देऊ शकतात, दूध देऊ शकतात आणि त्यांना जे आवडतं ते देऊ शकतात. मुलांना जास्त करून चॉकलेट्स वगैरे आवडतात, तर दूध पहिले तर तुम्हाला दूध किंवा खीर वगैरे असं द्यायचं आहे. सर्वात पहिले लक्षात घ्या की तुम्हाला नैवेद्य करायचं आहे. त्याच्यामध्ये तर तुम्हाला जर तुम्ही घरी जेवायला बोलवलं असेल कन्यांना तर तुम्हाला खीर आणि पुरी, तांदळाची खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जी काळे वटाणे असतात त्यांची काळे जे चणे असतात त्यांची तुम्हाला उसळ करायची आहे. उसळ म्हणजे ते फक्त जिरं घालून परतवायचे आहेत. पहिले उकडून घ्या, त्याच्यानंतर काळे जे चणे आहेत ते उसळ करायचे आहे. त्यांची फक्त जिरे आणि मीठ मिरची घालून परतवायचे आहे. तेवढंच, जास्त काही करायचं नाही आहे. हाच मोठा नैवेद्य असतो जिथे कन्यापूजन केलं जातं. म्हणजे बाकीच्या सगळ्या ज्या ठिकाणी मंदिरांमध्ये पूजन केलं जातं तिथे हा नैवेद्य दाखवला जातो. काळे जे चणे आहेत ते आणि दूध आणि तांदळाची खीर, असं दूध आणि खीर असं मिक्स करून दिलं जातं. तर तुम्हाला जर समजा शक्य असेल तर तुम्ही हा नैवेद्य बनवून देवीला दाखवू शकतात आणि त्याचबरोबर ह्या कन्यांना देखील जेवायला घालू शकतात. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही दूध किंवा खीर त्यांना देऊ शकतात. ते झालं. त्याच्यानंतर त्यांना द्यायचं काय आहे तर तुम्हाला घरातच तुम्ही कन्यापूजन घरातल्याच मुलीचं करत असाल तर तुम्ही तिला वस्त्र घेऊ शकतात. जर बाहेरच्या एवढ्या सगळ्या मुलींना तुम्हाला वस्त्र देणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना रुमाल देऊ शकतात. रुमालावर तुम्ही त्यांना म्हणजे जे शृंगाराचं सामान असतं ते प्रत्येक आजकाल लहान मुलींना खूप आवडतं. जसं की टिकल्या, त्यांना क्लिप्स देऊ शकतात, हेअर ॲक्सेसरीज देऊ शकतात, हेअर बँड देऊ शकतात, काजळ देऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही पावडरचा डब्बा देऊ शकतात, बांगड्या देऊ शकतात. असं बरंच काही आहे जे 16 शृंगारापैकी आहे. ते तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही देऊ शकता तुमच्या ऐपतीनुसार. परंतु त्याच्यामध्ये 2 गोष्टी ठेवायला अजिबात विसरू नका. एक म्हणजे मेहंदीचा कोन
आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही कन्यापूजन करत असतात तर ही एक गोष्ट तर तुम्ही दिली नाहीत तर कन्यापूजन व्यर्थ जाणार आहे, ते म्हणजे नारळ. जर तुम्ही आता तुम्ही म्हणाल की आम्ही जर 9 कन्यांना बोलवलं तर का 9 कन्यांना नारळ द्यायचा का? नाही. तर तुम्ही घरातली जर मुलगी असेल तर तिला नारळ देऊ शकतात. अदरवाईज कोणत्या तरी एका मुलीला तुम्हाला नारळ द्यायचा आहे आणि बाकीच्या सर्व मुलींनाच फक्त शृंगाराचं सामान द्यायचं आहे. परंतु एका तरी मुलीला त्या दिवशी नारळ द्यायचा आहे. नारळ तिच्या ओटीमध्ये घालायचा आहे आणि ओटी प्रॉपरली भरायची आहे त्यांची, जशी आपण तशी ओटी भरतो ते. फक्त त्यांना तांदूळ वगैरे न देता हे सगळं सामान द्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो पिरियड आहे जो नवरात्रचा आणि दसरा दिवाळी त्याच्यामध्ये येत असतात मुलांच्या परीक्षा, तर तुम्ही हे सर्व द्याच. पण जर तुम्हाला शक्य झालं तर क्रेयॉन्सचे कलर येतात, कलर पेन्सिल येतात, ह्या सर्व गोष्टी किंवा खोड रबर वगैरे हे जे मुलींना गरजेचं आहे, मुलांना गरजेचं आहे, त्यांच्या वयानुसार ते तुम्ही देऊ शकतात. त्यामुळे देखील तुम्हाला खूप छान असं युजफुल काहीतरी दिल्याचा तुम्हाला आनंद होईल, बाकी काही नाही. आणि हे सर्व तुम्हाला सांगते की हे कन्यापूजन असं. आता कन्यापूजन करत असताना पहिले जर त्या कन्या घरामध्ये आल्या तर पहिले जर तुमच्याकडे बाहेरच सोय असेल तर पाय त्यांना बाहेरच धुवायला लावा. अन्यथा तुम्ही घरात परातीमध्ये त्यांचे थोड्या थोड्या पाण्याने पाय धुवा. त्याचबरोबर असताना त्यांचे पाय पुसा. त्याच्यानंतर त्यांच्या पायाला कुंकू लावा किंवा तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकतात हळद कुंकवाने, किंवा कुंकू लावून फक्त त्यांची पाय जे आहेत त्यांची पूजा करा. त्यांच्या पायावर कुंकू, अक्षता, त्याचबरोबर फुलं जर तुम्हाला ठेवता आले तर ठेवा. त्यानंतर त्यांना हे सर्व सामान द्या, त्यांची पूजा करा. आणि बेसिकली मुलींना उद्याच्या दिवशी डोक्यावर चुनरी नक्की घाला. म्हणजे तुम्ही हे पायांचे पूजन करून झाल्यानंतर तुम्ही त्यांना चुनरी घाला. ते सर्व ओटीमध्ये साहित्य द्या. एका मुलीला तरी नारळ द्या. त्याच्याशिवाय ही कन्यापूजन फलित होणार नाही आहे. नारळ हा खूप महत्त्वाचा आहे. नारळ पूर्ण फळ असतं, श्रीफळ म्हणलं जातं त्याला. त्याच्यामुळे नारळ दिल्याशिवाय कन्यापूजनाला अर्थ नाही. एवढं गोष्ट लक्षात घ्या. हे सर्व तुम्ही करू शकतात. जो मुलगा जर तुमच्याकडे आला असेल एखादा भैरव स्वरूपात, तर त्याला देखील त्याचं देखील पूजन करा. आणि त्याला त्याच्या वयानुसार जे काही म्हणजे गोष्टी आहेत अभ्यासाच्या किंवा एखादं काही खेळणं वगैरे तसं देता आलं तर निश्चित द्या. अशा स्वरूपात कन्येचे पूजन करायचे आहेत. आणि तुम्हाला जितक्या कन्या मिळतील त्यांचं तुम्ही पूजन करा. जितक्या वर्षाच्या मिळतील ते करा. आणि ज्या तुम्हाला गोष्टी घेणं अफोर्ड होत असेल त्या तुम्ही त्यांना द्या. बाकी त्याच्यामध्ये काही एवढं मोठं हे नाही आहे की आपण त्यांना कपडेच घेतले पाहिजेत किंवा त्यांना हेच केलं पाहिजे. तेच जे तुम्हाला शक्य होईल ते करा. परंतु कन्यापूजन करायला अजिबात विसरू नका. एका तरी कन्येला नारळ द्यायला विसरू नका. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर पुढे पाठवायला अजिबात विसरू नका. नमस्कार.